नमस्कार विद्यार्थिनींनो, आज आपण क्रॉप सायन्स या विषयामधील पेपर फर्स्ट यामध्ये दुसरं युनिट ते म्हणजे फायबर क्रॉप यामधील पहिलं क्रॉप किंवा पहिलं पीक आपण अभ्यासलेलं आहे. आपलं जे पहिलं पीक होतं ते होतं कॉटन आणि त्यातलंच दुसरं फायबर क्रॉप म्हणजेच त्याला आपण तंतुमय पिकं असं म्हणतो. तर त्यातलंच दुसरं जे पीक आहे ते आपण अभ्यासणार आहोत. ज्यूट म्हणजेच मराठीमध्ये त्याला ताग असं आपण म्हणतो. तर आज आपण ज्यूट कल्टिवेशन पाहणार आहोत. ज्याप्रमाणे आपण कॉटन या पिकाचा अभ्यास केलेला आहे, जसे आपण पॉईंट्स बघितलेले आहे, जसं की बॉटॅनिकल नेम, फॅमिली, ओरिजिन, त्याच प्रकारचे पॉईंट्स आपण ज्यूट कल्टिवेशनमध्ये पाहणार आहोत. आणि इथून पुढे जे काही क्रॉप आपण शिकणार आहोत, त्याचा अभ्यास करणार आहोत, तर त्यामध्ये सुद्धा अशाच प्रकारचे सारखे पॉईंट्स हे असणार आहेत. फक्त जसं कॉटनचं बॉटॅनिकल नेम आपण गॉसिपियम स्पेसीज हे बघितलेलं आहे, तसं ज्यूटचं बॉटॅनिकल नेम हे वेगळं असणार आहे, पण पॉईंट्स किंवा हेडिंग्स त्याच असणार आहेत. तर आपण पहिल्या स्लाईड्समध्ये बघूया. ज्यूट म्हणजेच मराठीमध्ये त्याला ताग असं आपण म्हणतो. त्याचं बॉटॅनिकल नेम बघा, आता इथे 2 स्पेसीज आहेत, जीनस एकच आहे, दोन्ही बॉटॅनिकल नेम या ठिकाणी दिलेले आहेत. त्यातलं कुठलंही एक आपण लक्षात ठेवू शकतो. तर पहिलं जे बॉटॅनिकल नेम या ठिकाणी दिलेलं आहे ते आहे कॉर्चोरस कॅप्सुलॅरिस. कॉर्चोरस कॅप्सुलॅरिस. कॉर्चोरस हा जीनस आहे आणि कॅप्सुलॅरिस हे स्पेसीज आहे. त्यानंतर दुसरं जे आहे ते आहे कॉर्चोरस ओलिटोरियस. तर यामध्ये सुद्धा कॉर्चोरस हे जीनस आहे आणि ओलिटोरियस हे स्पेसीज आहे. तर ज्यूट जे पीक आहे तर यामध्ये 2 स्पेसीज या ठिकाणी दिलेले आहेत. यातलं कुठलंही एक बॉटॅनिकल नेम आपण लिहू शकतो. तर यामध्ये सुद्धा ज्यावेळेस आपण बॉटॅनिकल नेम लिहिणार आहोत तर त्यावेळेस अंडरलाईन आपल्याला करायचं आहे. जीनसला सेपरेट अंडरलाईन आणि स्पेसीज याला सेपरेट वेगवेगळं अंडरलाईन आपल्याला या ठिकाणी करायचं आहे. त्यानंतर फॅमिली म्हणजेच कुळ आपण म्हणतो ते आहे टिलिॲसी. ज्यूटची फॅमिली काय आहे? टिलिॲसी. ठीक आहे. त्याच्यानंतर ओरिजिन म्हणजेच उगमस्थान, की ज्यूट हे जे पीक आहे पहिल्या वेळेस कुठल्या ठिकाणी त्याचं उत्पादन घेतलं गेलं, तर यामध्ये सुद्धा त्याच्या ज्या 2 स्पेसीज आपण पाहिलेले आहेत बॉटॅनिकल नेममध्ये, तर त्यानुसारच त्याचं ओरिजिन म्हणजे त्याचं मूळ स्थान या ठिकाणी दिलेलं आहे. पहिलं जे स्पेसीज आहे तर ते आहे कॉर्चोरस कॅप्सुलॅरिस. त्याचं जे ओरिजिन आहे ते आहे साऊथ ईस्ट एशिया. आणि दुसरं जे आहे कॉर्चोरस ओलिटोरियस, याचं जे स्पेसीज आहे ते आहे आफ्रिका. तर यामध्ये जी पहिली स्पेसीज आहे कॉर्चोरस कॅप्सुलॅरिस ही जास्त पॉप्युलर स्पेसीज आहे असं आपल्याला म्हणता येईल. याचं उत्पादन हे जास्त प्रमाणामध्ये घेतलं जाते. त्यानंतर खाली एक हेडिंग दिलेली आहे बघा, ज्यूट इज अ इम्पॉर्टंट फायबर क्रॉप ऑफ इंडिया नेक्स्ट टू कॉटन. म्हणजे कॉटन नंतर किंवा कॉटन या पिकानंतर आपण जे घेतो तर त्यातलं जे दुसरं पीक आहे ते आहे ज्यूट. कॉटन नंतर जे तंतुमय पीक आपण त्याला म्हणतो फायबर क्रॉप म्हणतो, तर कॉटन या फायबर क्रॉप नंतर आपण ज्यूट या पिकाचं त्याच्यानंतर उत्पादन घेतो. म्हणून या ठिकाणी म्हटलेलं आहे की ज्यूट इज अ इम्पॉर्टंट फायबर क्रॉप ऑफ इंडिया नेक्स्ट टू द कॉटन. म्हणजे आपल्या देशामध्ये कॉटन नंतर दुसरं फायबर क्रॉप मोठ्या प्रमाणावर घेतलं जाते ते आहे ज्यूट. इट इज सेड टू बी द गोल्डन फायबर ऑफ इंडिया. याला काय म्हटलं जाते तर गोल्डन फायबर, कारण याचे जे धागे असतात ते गोल्डन
करतात, सोनेरी कलरचे असतात, त्यामुळे त्याला गोल्डन फायबर असं सुद्धा म्हटलेलं आहे. तर या स्लाईडमध्ये आपण त्याचं लोकल नेम, त्यानंतर बॉटॅनिकल नेम, 2 बॉटॅनिकल नेम आपण अभ्यासलेले आहेत. जीनस एकसारखाच असल्यामुळे आपण कॉर्चोरस कॅप्सुलॅरिस आणि कॉर्चोरस ओलिटोरियस यामधील एक आपण लक्षात ठेवू शकतो. फॅमिली आहे टिलियासी आणि ओरिजिन पहिल्या स्पेसीजचा आहे साऊथ ईस्ट एशिया आणि दुसरी जी स्पेसीज आहे त्याचं आहे आफ्रिका. यानंतर आपण दुसरी स्लाईड बघूया. इकॉनॉमिक युजेस किंवा इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स ऑफ ज्यूट. पहिला पॉईंट्स, ज्यूट is an important cash crop of North East India, specially West Bengal. तर ज्यूट किंवा ताग या पिकाचं उत्पादन हे नॉर्थ ईस्ट इंडिया म्हणजे उत्तर पूर्वेकडचे जे राज्य आहे त्यामध्ये सुद्धा मुख्य म्हणजे वेस्ट बेंगॉल, पश्चिम बंगाल या ठिकाणी त्याचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतलं जाते आणि हे त्या ठिकाणचं महत्त्वाचं असं कॅश क्रॉप आहे, म्हणजेच नगदी पीक आहे. सेकंड, इट इज वन ऑफ द लार्जेस्ट फॉरेन एक्सचेंज अर्नर. इट इज वन ऑफ द लार्जेस्ट फॉरेन एक्सचेंज अर्नर म्हणजे आपल्याला या पिकापासून खूप मोठ्या प्रमाणामध्ये परकीय चलन मिळत असते. म्हणजे आपण याचं एक्सपोर्ट जास्त करतो, बाहेर देशात परदेशात याला जास्त प्रमाणामध्ये पाठवतो, त्यामुळे त्यापासून आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये परकीय चलन मिळत असते. तिसरा पॉईंट्स आहे फायबर इज मेनली यूज्ड फॉर गनी बॅग्स अँड रोप्स. आता याचे जे फायबर्स आहे ज्यूट या पिकाचे, याचे जे धागे आहेत त्यापासून गनी बॅग्स म्हणजे पोती, आपल्याकडे आपण धान्य भरण्यासाठी त्याचा वापर करतो आणि त्याच प्रकारे रोप्स म्हणजे सुतडी आपण म्हणतो, तर हे सुद्धा आपण त्यापासून तयार करतो. चौथा मुद्दा आहे इट इज ऑल्सो यूज्ड फॉर मेकिंग मॅट्स, ट्वाइन्स, ताडपत्री एक्सेट्रा. तर त्याचप्रमाणे आपण यापासून अजून काही वेगवेगळे वस्तू बनवत असतो. यामध्ये मॅट्स म्हणजे आपण चटई जी म्हणतो ती बनवतात. त्यानंतर ट्वाइन्स म्हणजेच तर रोप आहे किंवा सुतडी आहे, त्याचप्रकारे थोडं जाड असं आपण सुतडी म्हणू किंवा दोरी म्हणू ती आपण बनवतो. त्याचप्रमाणे ताडपत्री म्हणजे काय तर मॅटचाच मोठा प्रकार असं आपण त्याला म्हणू शकतो. तर हे सुद्धा प्रकार आपण त्यापासून बनवत असतो. पुढचा 5वा पॉईंट्स आहे इट इज यूज्ड फॉर मॅन्युफॅक्चरिंग ऑफ हेझियन, सॅकिंग अँड कार्पेट बॅकिंग. तर यामध्ये त्याचबरोबर आपण ज्यूट या पिकापासून किंवा त्याच्या धाग्यापासून आपण हेझियन म्हणजेच त्यापासून काही वस्त्रसुद्धा बनवली जातात, तर त्याला आपण हेझियन म्हणतो. त्यानंतर सॅकिंग म्हणजे काय तर त्यापासून मोठे मोठ्या बॅग्स बनवल्या जातात. जसं आपण डब्याची पिशवी बघितली असेल तर बऱ्याचशा ज्यूटच्या किंवा त्याच्या धाग्यापासून बनवल्या जातात. नंतर कार्पेट बॅकिंग, तर कार्पेट हे सगळ्यांना माहिती आहे. तर कार्पेटचा जो मागचा भाग असतो वर आपल्याला एक डिझाईन दिसते, पण त्याच्या आतमध्ये जे बॅक पोर्शन असते तर त्याच्यासाठी या ज्यूटच्या धाग्यांचा वापर केला जातो. 6वा पॉईंट आहे ज्यूट स्टॉक आर यूज्ड फॉर मेकिंग पेपर, हार्डबोर्ड, गन पावडर, चारकोल अँड फ्युएल. तर ज्यूटचे जे स्टॉक्स आहेत आपण त्याचं हार्वेस्टिंग करतो, त्यानंतर त्याचे जे स्टॉक्स असतात उरलेले, तर त्याच्या स्टॉक्सपासून आपण पेपर तयार करण्यासाठी त्याचा वापर करतो. त्याचप्रमाणे जे हार्डबोर्ड असतात आपल्याला माहीत आहे मोठमोठे पोस्टर्स असतात त्या ठिकाणी जे हार्डबोर्ड वापरतात ते तयार करण्यासाठी. त्याचप्रमाणे गन पावडरमध्ये सुद्धा त्याचा वापर केला जातो. चारकोल फ्युएल पर्पज म्हणजे जळण्यासाठी सुद्धा त्याचा वापर केला जातो. तर या स्लाईड्समध्ये आपण जे इकॉनॉमिक युजेस किंवा त्याला इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स आपण म्हणूया, तर शॉर्ट नोट्स आपल्याला लिहिण्यासाठी येत असते 2 मार्कासाठी आणि 2 मार्कासाठी आली तर 4 त्याचे युजेस लिहिणं अपेक्षित आहे.
तरी थोडक्यामध्ये जे काही युजेस आपल्याला सोपे वाटतात ते आपण चांगले लक्षात ठेवू शकतो. तर यामध्ये बघा, आपण परत एकदा थोडक्यात बघूया. ज्यूट इज अ इम्पॉर्टंट कॅश क्रॉप ऑफ नॉर्थ ईस्ट इंडिया, स्पेशली वेस्ट बेंगॉल. It is one of the largest foreign exchange earner. Fiber is mainly used for making gunny bags and ropes. It is also used for making mats, twines, tadpatri. It is used for manufacturing of the hessian, sacking and carpet backing. Also, it is used for making paper, hardboards, gunpowder, charcoal and fuel. तर अशा प्रकारचे त्याचे युजेस आपण पाहिलेले आहेत. यानंतर पुढचा जो मुद्दा आहे तो आहे इकॉलॉजी. इकॉलॉजी यामध्ये आपण ज्यूट म्हणजेच ताग या पिकासाठी लागणारं क्लायमेट, तापमान आणि सॉईल हे मुद्दे आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. तर क्लायमेटमध्ये आपण पहिला मुद्दा पाहूयात. ज्यूट इज अ ट्रॉपिकल क्रॉप. ज्यूट इज अ ट्रॉपिकल क्रॉप. आता ट्रॉपिकल क्रॉप म्हणजे काय किंवा ट्रॉपिकल क्रॉप आपण ज्या वेळेस घेतो, ट्रॉपिकल क्लायमेटमध्ये त्याचं उत्पादन घेतो, तर त्यासाठी मुख्य त्याचं वातावरण किंवा त्याचं टेम्परेचर कशा पद्धतीचं गरजेचं आहे. तर जो मुद्दा दिलेला आहे त्या ठिकाणी आहे बघा, इट ग्रोज वेल इन हॉट अँड ह्युमिड क्लायमेट. आता ट्रॉपिकल क्रॉप म्हणजेच काय, तर ट्रॉपिकल रिजनमधलं जे क्लायमेट असते ते कसं असते, उष्ण आणि दमट. तर या पिकासाठी सुद्धा उष्ण आणि दमट हवामानाची आवश्यकता आहे. त्यानंतर तिसरा मुद्दा आहे टेम्परेचर रिक्वायरमेंट. टेम्परेचर रिक्वायरमेंट इज 27 डिग्री सेल्सिअस टू 38 डिग्री सेल्सिअस. म्हणजे या पिकासाठी जे तापमान आवश्यक आहे ते 27 ते 38 डिग्री सेल्सिअस इतकं गरजेचं आहे. त्यानंतर चौथा मुद्दा आहे रेनफॉल शुड बी बिटवीन 1250 टू 2500 मिलीमीटर पर इयर. यासाठी जी पावसाची गरज आहे, पावसाची आवश्यकता आहे, ती अतिशय जास्त पावसाची गरज आहे बघा. 1250 ते 2500 मिलीमीटर पर इयर इतकी पावसाची गरज आहे. म्हणजे वॉटर लव्हिंग प्लॅन्ट आहे असं आपण म्हणू शकतो, किंवा याच्या वाढीसाठी, याच्या ग्रोथसाठी जास्त पाण्याची आवश्यकता आहे. पाचवा मुद्दा दिलेला आहे 250 mm रेनफॉल शुड कम इन मार्च टू मे फॉर गुड यील्ड. तर या ठिकाणी त्याच्या लागवडीच्या काळामध्ये किंवा त्याच्या वाढीच्या काळामध्ये 250 मिलीमीटर रेनफॉल समजा मार्च ते मे महिन्यामध्ये जर आला तर त्याच्यापासून मिळणारं जे उत्पादन आहे हे चांगल्या प्रकारे आपल्याला मिळू शकते. सहावा पॉईंट आहे टू हेवी ऑर टू लिटिल रेनफॉल इन अर्ली स्टेजेस अफेक्ट क्रॉप ग्रोथ. खूप जास्त प्रमाणामध्ये किंवा खूप कमी प्रमाणामध्ये जरी पाऊस पडला असेल त्याच्या सुरुवातीच्या वाढीच्या काळामध्ये, तर तो पिकावरती अपायकारक होऊ शकतो किंवा पिकांच्या ग्रोथवरती हा अपायकारक होऊ शकतो. सातवा मुद्दा आहे इट कॅनॉट टॉलरेट वॉटर लॉगिंग कंडिशन ॲट सीडलिंग स्टेज. तर ज्यावेळेस हे पीक सीडलिंग स्टेजला असते, रोपटं असते, तर त्या कालावधीमध्ये जर वॉटर लॉगिंग कंडिशन झाली म्हणजे पाणी साचून जर राहिलं असेल तर ती ह्या पिकासाठी फारशी उपयुक्त नसते किंवा या पिकाची व्यवस्थित अशी वाढ होऊ शकत नाही. तर आपण एकूण 7 मुद्दे ह्या क्लायमेट या पॉईंट्समध्ये अभ्यासलेले आहेत. यानंतर आपण पुढचा मुद्दा इकॉलॉजीमधलाच बघूया, सॉईल. पहिला मुद्दा आहे ज्यूट रिक्वायर्स वेल ड्रेन्ड लोम और सँडी लोम सॉईल. तर या ठिकाणी बघा, ज्यूट म्हणजेच ताग या पिकासाठी जमीन कशी आवश्यक आहे, तर वेल ड्रेन्ड म्हणजे पाण्याचा चांगला निचरा होणार आहे, त्याबरोबर
लोम और सँडी लोम म्हणजे गाळाची जमीन किंवा मग त्याच्यामध्ये वाळूयुक्त गाळाची जमीन असं आपण म्हणू शकतो. तर अशा प्रकारची जमीन या पिकासाठी उपयुक्त आहे. पुढचा मुद्दा आहे द सॉईल विच आर नियर रिव्हर बँक आर मोस्ट सुटेबल. म्हणजे अशी जमीन की जी नदीच्या काठची आहे त्यालाच आपण गाळाची जमीन म्हणतो. तर ही अशा प्रकारची जमीन या पिकासाठी अत्यंत उपयुक्त आहे. तर सॉईलमध्ये या ठिकाणी दोनच मुद्दे आपल्याला लिहावे लागतील किंवा महत्त्वाची जी सॉईल आहे लोम्स और सँडी लोम सॉईल, तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत व्हरायटीज, की ज्यूट म्हणजेच ताग या पिकाच्या कोणकोणत्या जाती आहेत. तर या व्हरायटी बघत असताना यामध्ये सुरुवातीला आपण 2 स्पेसीज त्याच्या बघितलेल्या आहेत. पहिली स्पेसीज आपण बघितलेली होती कॉर्चोरस कॅप्सुलॅरिस आणि दुसरी बघितली आहे कॉर्चोरस ओलिटोरियस. तर यामध्ये सुद्धा याच्या स्पेसीजनुसार याच्या व्हरायटीज आपण 1-2-3 व्हरायटी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. तर यामध्ये बघा पहिली जी स्पेसीज आहे कॅप्सुलॅरिस त्याच्या फांडूक FANDUK थोडंसं नाव वेगळं आहे कारण ह्या ज्या व्हरायटी तयार झालेल्या आहेत तर याचं प्रोडक्शन वेस्ट बेंगॉल या ठिकाणी असल्यामुळे त्याच ठिकाणी ह्या व्हरायटीज तयार झालेल्या आहेत. त्यामुळे त्या स्टेटमधील थोडीशी वेगळी नावं या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी व्हरायटीला दिलेली आपल्याला दिसतात. त्यानंतर धालेश्वरी, नंतर तिसरी व्हरायटी आहे फुलेश्वरी आणि चौथी आहे C-212 असंच आपण लक्षात ठेवूया. तर त्यातल्या 2 धालेश्वरी आणि फुलेश्वरी या आपण इझिली सोपं लक्षात ठेवू शकतो. नंतर दुसरी जी स्पेसीज आहे ओलिटोरियस त्याची बघा तोशाहा TOSAH तोशा, नंतर चाईन शुअर ग्रीन ही दुसरी व्हरायटी आहे, नंतर O620 आणि O632. तर यातल्या प्रत्येक स्पेसीजमधल्या 2-2 व्हरायटीज आपल्याला विचारल्या जाऊ शकतात 1 मार्कासाठी. तर तेवढ्या आपण ज्या आपल्याला सोप्या वाटतात त्या लक्षात ठेवूया आपण. आणि खाली एक शब्द दिलेला आहे बघा, एक वाक्य दिलेलं आहे ज्यूट ॲग्रिकल्चरल रिसर्च इन्स्टिट्यूट इज सिच्युएटेड ॲट बराकपूर. आता हे बराकपूर कुठे आहे तर हे वेस्ट बेंगॉलमध्येच आहे, पश्चिम बंगालमध्ये. आणि त्या ठिकाणी ताग या पिकाच्या वेगवेगळ्या जाती तयार केल्या जातात. तर असं हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे ज्यूट ॲग्रिकल्चरल रिसर्च इन्स्टिट्यूट इज सिच्युएटेड ॲट बराकपूर. तर बघा आज आपण या ठिकाणी कोणकोणते मुद्दे आपण अभ्यासलेले आहेत ते आपण परत एकदा पाहूयात. महत्त्वाचं म्हणजे पहिली स्लाईड आहे ज्यूट. हे प्रत्येक प्रत्येक पिकाचा ज्यावेळेस अभ्यास करणार आहोत त्यावेळेस पहिल्या स्लाईड्समधले हे 3 जे मुद्दे आहेत बॉटॅनिकल नेम, फॅमिली आणि ओरिजिन हे आपल्याला पाठ करायचे आहेत प्रत्येक पिकाचे. असे आपण जेवढे काही पिकं शिकणार आहोत पेपर फर्स्टमध्ये आणि पेपर सेकंडमध्ये ते प्रत्येक पिकाचा आपल्याला सराव रोज करणं आवश्यक आहे. तो जर आपण सराव केला तर पुढचे जे मुद्दे आहेत आपल्याला ते आपण इझिली लक्षात राहू शकतात. तर हे या ठिकाणी आपण लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर हा जो दुसऱ्या स्लाईडमधला आपण मुद्दा बघितलेला होता इकॉनॉमिक युजेस किंवा इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स असा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो परीक्षेमध्ये. परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. तर यामध्ये सुद्धा जर 2 मार्काला आपल्याला शॉर्ट नोट्स विचारली गेली तर ऐकून 4 त्याचे युजेस लिहिणं आपल्याला अपेक्षित आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर इकॉलॉजीमध्ये जर याचं कल्टिवेशन आपल्याला जर 4 मार्कासाठी विचारलं असेल तर 4 मार्काचा आपल्याला क्वेश्चन येतोय परीक्षेमध्ये बोर्ड एक्झाममध्ये. तर त्यामध्ये क्लायमेट हा पॉईंट्स आणि सॉईल हा पॉईंट्स विचारला जातो. मग त्यामध्ये थोडक्यामध्ये जर आपल्याला क्लायमेट लिहायचं असेल तर ट्रॉपिकल क्रॉप, नंतर हॉट अँड ह्युमिड क्लायमेट, टेम्परेचर इज 27 to 38 डिग्री सेल्सियस अँड रेनफॉल इज 1250 to 2500 मिलीमीटर पर इयर. इतक्याच पहिले जे 4 मुद्दे आहेत ते आपल्याला
जास्त लक्षात ठेवायचे आहेत. आणि सॉईलमध्ये जसं की लोम टू सँडी लोम सॉईल, हे आपल्याला एकच मुद्दा एवढा लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर व्हरायटीज जर विचारल्या तर एनी 4 किंवा एनी 2 व्हरायटीज असं विचारला जाऊ शकतो 1 मार्कासाठी. तर ते सुद्धा आपल्याला व्हरायटीज ज्या आपल्याला सोप्या वाटतात त्या आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ठीक आहे. तर आज आपण इथेच थांबणार आहोत. धन्यवाद.